हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, घर सजवण्यासाठी आजकाल घरातच अनेक झाडे अथवा रोपांची वाढ केली जात असते। इंडोर गार्डन मधील ही वृक्षवल्ली तुमच्या घराची शोभा तर वाढवतातच, शिवाय तुमच्या घरात आनंदी आणि प्रफुल्लित असं वातावरण देखील निर्माण करत असतात। झाडांची वाढ आणि केअर करणं हे काम सोपं नसलं तरी कठीण तर नक्कीच नाही। सध्या इंडोर प्लांट्सचे ट्रेंड भरपूर चाललेले आहेत। या पुरातन वस्तू किंवा शोपीस यांची जी जागा आहे ती या प्लांट्सने बदलत चाललेली आहे। यामागे बरीच अशी कारणं देखील आहेत। इंडोर प्लांट्स हे ऑक्सिजनचे गुड सोर्सेस आहेत, त्यामुळे विशेषतः जर तुम्ही अशा शहरांमध्ये राहत असाल ज्यामध्ये वर्षभर प्रदूषण राहते, शिवाय इंडोर प्लांट्सचा तुमच्या मूडवरही परिणाम दिसून येत असतो। तुम्हाला तणावमुक्त करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी हे मदत करत असतात। चला तर मग मंडळी, आजचा व्हिडिओ देखील आपल्या ह्याच इंडोर प्लांटवर आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेड प्लांट विषयी जाणून घेणार आहोत। जेड प्लांट विषयी देखील ऑलरेडी मी चॅनलला 1 ते 2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत। पुन्हा आज आपण जेड प्लांटच्या अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये बऱ्याच जणांच्या अशा समस्या असतात की जेड प्लांट्सचे पान गळत असतात किंवा पाने पिवळी पडत असतात किंवा लीफ ड्रॉपिंगची समस्या असते, किंवा हे जेड प्लांट्स कटिंग थ्रू ग्रो होते किंवा नाही, किंवा जेड प्लांटची काळजी कशी घ्यावी, याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे किंवा हे म्हणजे घरातच सावलीमध्ये देखील चांगल्या प्रकारे ग्रो करते किंवा नाही, यांना खतांची आवश्यकता किती, पाण्याचं प्रमाण किती, या सर्व गोष्टींचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ माझा पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपली गार्डनिंग फॅमिली मोठी करण्यासाठी त्यामध्ये तुमचा थोडासा हातभार नक्कीच लावा। चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे आहे माझं जेड प्लांट। 5 ते 6 महिन्यापूर्वी मी याला नर्सरीमधून आणलेलं होतं आणि ते तेव्हा बरंच असं छोटं होतं। आता खूप छान प्रकारे त्याची वाढ देखील होत आहे। आतापर्यंत तरी त्यामध्ये कधीही लीफ ड्रॉपिंगची समस्या मला आलेली नव्हती आणि आता वेळ झालेली होती त्याची कटिंग आणि प्रूनिंग करण्याची। चला तर मग या ठिकाणी मी कटिंग करता तुमच्याशी जेड प्लांट विषयी देखील माहिती शेअर करत आहे। जगात 40हून अधिक प्रकारचे जेड प्लांट्स आहेत। यामध्ये काही नोन तर काही अननोन आहेत। सुरुवातीला याची आपण काळजी कशी घ्यावी, बरेच नर्सरीवाले आपण ज्यावेळेस प्लांट परचेस करत असतो त्यावेळेस ते म्हणतात की हे इंडोर प्लांट आहे, पण जेड प्लांटला वाढण्यासाठी आणि फुलण्यासाठी पूर्ण सूर्याची आवश्यकता असते। तुमच्या प्लांटला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत आहे की नाही हे सर्वप्रथम तपासा। याला सकाळचे 2 ते 3 तासाचे ऊन किंवा दिवसभर ब्राईट लाईट मिळाला तरी यासाठी भरपूर आहे, पण मात्र सावलीच्या आणि अंधाराच्या किंवा कमी प्रकाशाच्या ठिकाणी याला ठेवू नका। सूर्यप्रकाशानंतर वेळ येते ती की इंडोर प्लांट्सला खतांची आवश्यकता असते की नाही। आपण दर 6 महिन्यांनी प्लांटला खत घालू शकतो। हिवाळ्यात यांना खत घालणे टाळा, कारण त्यावेळी प्लांट्स जेड प्लांट असो किंवा कुठलेही इंडोर प्लांट्स असो यांच्यावर रासायनिक खतांचा वापर करू नका। यांना गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट किंवा तुम्ही शेणखत यांसारखे किंवा त्याच प्रकारे आपण घरच्या घरी जे कंपोस्ट तयार करत असतो, किचन वेस्ट पासून जे लिक्विड फर्टिलायझर बनवत असतो किंवा सालीमपासून ड्राय फॉर्म मध्ये पावडर तयार करत असतो, असे किचन वेस्ट पासून जे तयार केलेले फर्टिलायझर असतात त्यांचा देखील वापर आपण इंडोर प्लांटसाठी करू शकतो आणि त्यांचा खूप छान परिणाम या झाडांच्या वाढींवर दिसून येत असतो। या रिगार्डिंगचे बरेच असे व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेले आहेत। बनाना लिक्विड फर्टिलायझर असो किंवा सालीमपासून जे पावडर फॉर्ममध्ये फर्टिलायझर बनविले जाते ते कसे आणि किती प्रमाणात द्यावे हे देखील मी तुमच्याशी शेअर केलेले आहे। सो या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला किंवा मी तुमच्याशी लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेल। अजूनही जर तुम्ही त्या व्हिडिओंना भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या आणि त्या प्रकारचे घरच्या घरी उत्तम प्रकारे खत तुम्ही इंडोर प्लांटसाठी तयार करू शकतात।
सो अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच अशा कटिंग्स मी या ठिकाणी काढून घेत होती। तुम्ही पाहू शकतात की झाडाचं जे स्टेम आहे ते खूप छान प्रकारे स्ट्रॉंग झालेला आहे, म्हणून मी या ठिकाणी फर्स्ट टाइमच या रोपाची कटिंग करत होती। आणि जेवढी तुम्ही कटिंग करणार तेवढं छान प्रकारे झाड हे ग्रो करेल। त्याला असंही व्यवस्थित प्रकारे शेप नव्हता, फक्त लांब लांब अशा काड्या तयार होत होत्या आणि पुढे जाऊन मला याला राऊंड शेपमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे। सो त्यासाठीच याची अशा प्रकारची जी कटिंग चाललेली होती, म्हणजे एका प्रकारे झाडाचे जे केस वाढलेले होते सो ते केस आता कट होत होते आणि झाडाच्या केसांना म्हणजे झाडाला योग्य तो आकार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला होता। मंडळी, असा किस्सा तुमच्यासोबत देखील होतो का? मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आता मी तुमच्याशी एक किस्सा शेअर करणार आहे। मागे 2 ते 3 दिवस आधी मी 4 ते 5 कुंड्या आणि त्यानंतर त्या प्लेट्स, पुन्हा 1-2 नवीन प्लांट्स यांची माझी शॉपिंग झालेली होती आणि पुन्हा आता आज कटिंग केल्यामुळे पुन्हा कटिंग जमा झालेली होती आणि ही कटिंग ग्रो करण्यासाठी माझ्याकडे आता कुंडी शिल्लक नव्हती। पुन्हा नवीन कुंडी परचेस करायला जाणं म्हणजे जरा मनावर प्रेशरच असतं, कारण की ऑलरेडी बरेच अशी प्लांट्स आपल्या घरात तयार झालेली असतात किंवा त्यांची आपली डेली केअर चाललेलीच असते। पुन्हा किती त्या कुंड्या घ्यायच्या आणि किती ते झाडं लावणार आहेत असे प्रश्न देखील तुम्हाला ऐकण्यात येतात का किंवा तुमच्या कानी पडतात का? मला तर येतच असतात, कारण की एका पायावर म्हणजे कपड्यांपेक्षा किंवा कुठल्याही गोष्टीची शॉपिंगमध्ये जेवढा मला इंटरेस्ट नाही तेवढा मला प्लांट्स शॉपिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे। सो माझ्याकडे देखील आता कुंडी नव्हती, म्हणून या ठिकाणी मी जुगाड केलेला होता। हा जो प्लास्टिक कंटेनर होता याचं जे झाकण होतं ते खराब झालेलं होतं, म्हणजे फुटलेलं होतं। कंटेनर चांगलं होतं तरी त्याचा यूज चालला होता, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हतं की नवीन ही जी कटिंग आहे ती ग्रो कशात करायची। पण अशा प्रकारच्या ज्या कटिंग्स असतात म्हणजे जेड प्लांटच्या यांसाठी असेच पसरट भांडे जे असते ते योग्य असते। सो या ठिकाणी मला व्यवस्थित प्रकारे कंटेनर मिळालं आणि त्याला मी ड्रेनेज होल देखील तयार केले। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करते की ड्रेनेज होल नेहमी हे ओपन असायला हवे। त्यानंतर हे फुटलेल्या ज्या पंत्या होत्या किंवा खराब ज्या पंत्या होत्या त्याच्या सहाय्याने मी ते ड्रेनेज होल कव्हर करून घेतले। त्यानंतर या पॉटमध्ये मी वेल ड्रेन सॉइल मिक्सचर ही ऍड करून घेत होती। या ठिकाणी कोकोपीट, माती, वर्मी कंपोस्ट, शेणखत अशा सर्व गोष्टी ऍड करून वेल ड्रेन पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलं होतं। तसंच यामध्ये मी वाळूचा देखील वापर केलेला होता। माझ्या मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी पॉटिंग मिक्सचरचे जो रेशो असतो त्या रेशो मी बऱ्याच वेळेस तुमच्याशी शेअर केलेला आहे। सो तुम्ही मागचे व्हिडिओ जर पाहाल तर त्यामध्ये तुम्हाला हा रेशो मिळून जाईल। या ठिकाणी आता आपण वर्षाच्या कुठल्याही वेळी जेड प्लांट्स कटिंग थ्रू लावू शकतो। शिवाय उन्हाळ्यामध्ये वेगाने याचा प्रसार होत असतो किंवा याची जी ग्रोथ असते ती खूप छान प्रकारे होत असते। सो याला असं कुठलंही महिन्याचं बंधन नाही आहे किंवा असं काहीच नाहीये की तुम्ही कुठल्याही महिन्यात याची जरी कटिंग लावली ना ती खूप छान। या ठिकाणी माझ्याकडे बऱ्याच अशा कटिंग्स तयार झालेल्या होत्या। सो या कटिंग्स मी पाण्यात न लावता डायरेक्ट मातीत लावून घेणार होती। तुम्ही पाण्यात देखील यांना ग्रो करू शकतात। जर तुम्ही पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये ह्या कटिंग ठेवल्यानंतर काही आठवड्यांमध्ये यांवर रूट्स तयार होत असतात आणि मग नंतर आपण ह्या कटिंग्स पाण्यातून मातीत देखील लावू शकतो। या ठिकाणी मी कंपोस्ट मिश्रित माती घेतलेली होती आणि त्याने हे भांडे भरून घेतलेले होते आणि 2 ते 3 इंच मोकळी जागा ठेवलेली होती, म्हणजे पूर्ण जी भांडे होते ते काठोकाठ या ठिकाणी मी भरलेले नव्हते। आणि आता त्यामध्ये ह्या कटिंग्स लावून घेत होती। कटिंग्स लावताना खालील 2 ते 3 पाने काढून टाकावी आणि त्यानंतर ही मातीमध्ये व्यवस्थित हलक्या हाताने डीप करून आजूबाजूच्या माती जी असते ती त्यावर प्रेस करून घ्यावी, जेणेकरून ही जी कटिंग आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी स्टेबल राहील। कटिंग्स लावल्यानंतर मी त्यामध्ये हलके असं पाणी देऊन घेणार होती, म्हणजे फक्त माती ओली झाली पाहिजे, परंतु आवश्यकतेपेक्षा यामध्ये जास्त पाणी देऊ नका। जेव्हा माती कोरडी दिसेल तेव्हाच पाणी द्यावे। जमिनीत नेहमी डीप फिंगर मेथडचा वापर करावा, म्हणजे मातीत बोट टाकून पहा की माती ओली आहे किंवा नाही। जर माती पूर्णपणे कोरडी वाटत असेल तरच मग त्यांना तुम्ही पाणी द्या।
ज्यावेळेस आपण हे जेड प्लांट कटिंग्स थ्रू ग्रो करत असतो सो त्यावेळेस कटिंग कसे करावे किंवा यांची कटिंग कशी घ्यावी। स्टेम कटिंगची लांबी ही 2 ते 3 इंच असली पाहिजे, तरीही त्यांना मुळं येत असतात, परंतु स्टेम हे पानांसह असावे। कटिंग लावल्यानंतर काही दिवस हलक्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला ही कुंडी ठेवायची आहे, जेणेकरून यात बुरशीची वाढ होणार नाही आणि जर बुरशीची वाढ झाली तर त्याने मुळेही कुजण्याचा धोका असतो। सो सूर्यप्रकाशाच्या आधारावर किंवा सूर्यप्रकाशाचा आधार मिळाल्यावर झाडाच्या वाढीला हा छान प्रकारे वेग येत असतो। चला तर मग मंडळी, या ठिकाणी जेड प्लांटची कटिंग देखील झालेली आहे आणि पुन्हा न्यू जेड प्लांटचे कटिंग्स ग्रो करण्यासाठी तयार देखील झालेल्या आहेत। आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माहिती आवडलीही नसेल तरी देखील मात्र लाईक करायला कंजूसी करू नका। आणि अजूनही दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब बटनला प्रेस करा, त्यासमोर असलेलं बेल आयकॉनला देखील प्रेस करा आणि त्यासमोरील असलेलं ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद। सो टेक केअर अँड बाय।